नमस्कार. ध्यात स्वामींचा ह्या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, हिंदू धर्मात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. 33 दिवे लावणे किंवा 33 दिव्याचे दान करणे हे 33 प्रमुख देवताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे 33 दिव्याचे दान केल्याने सर्व देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे हा अत्यंत पवित्र असा मानला जातो. या काळात केलेले भक्तीचे आणि दानाचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मिळते. अधिक मासात 33 कोटी देवाचे वास्तव्य पृथ्वीवर असते. म्हणूनच या महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासात 33 दिव्याचे दान कधी, कुठे आणि कसे करावे, त्याचे महत्त्व काय, याचे नियम व विधी सविस्तर पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि स्किप अजिबात करू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. दीपदान कधी करावे? अधिक मास सुरू झाल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही दीपदान करू शकतात. विशेष तिथी काय आहे तर अधिक मासातील शुद्ध किंवा वद्य एकादशी, पौर्णिमा, अमावस्या तसेच व्यातिपात आणि वैधृती योग असणारे दिवस दीपदानासाठी अत्यंत फलदायी मानले जातात. दीपदान शक्यतो सायंकाळीच करावेत. दिव्याचे स्वरूप कसे असावे? दिवे शक्यतो तांब्याचे, पितळेचे किंवा मातीचे असावेत. अनेक ठिकाणी कणकेचे दिवे बनवून ते दान करण्याची पद्धत आहे. यात गुळाचा वापर करून कणिक मळली जाते आणि दिव्यामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. तर वात कशी असावे? दिव्यामध्ये तुम्ही फुलवत किंवा लांब वात करू शकता. 33 दिवे लावताना प्रत्येक दिव्यामध्ये एक वात घालावे किंवा एक मोठ्या तबका 33 वातीचे दिवे लावले तरीही चालतात. आता याचा संकल्प आणि पूजाविधी कसा करावा? तर संकल्प करताना दीपदान करण्यापूर्वी हात जोडून भगवान विष्णूचे म्हणजेच श्री पुरुषोत्तमाचे ध्यान करावे आणि संकल्प करावा. संकल्प करताना म्हणावा, माझ्या हातून घडलेल्या पापाचे शालन व्हावे आणि मला अक्षय पुण्य मिळावे. असे म्हटल्यानंतर संकल्प केल्यानंतर दिव्याला गंध, अक्षता आणि फूल वाहून मनोभावे पूजा करावी. दिवे कुठे लावावेत, दान करावेत? तर दिवे लावताना देवघर, आपल्या कुलदेवतेसमोर किंवा विष्णू लक्ष्मीसमोर दिवे लावावेत. नंतर तुळशीजवळ अंगणात असलेल्या तुळशीपाशी दिवा लावणे अत्यंत शुभ असते. वाहत्या पानात दीपदान केल्याने पितृदोष निवारण होते, जसे नदीकाठी. नंतर मंदिर कोणते असावे? शिव मंदिर, विष्णू मंदिर किंवा कोणत्याही सार्वजनिक मंदिरात तुम्ही दिवे दान करावेत. पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा इथे दीपदान केल्याने सर्व देवाचा आशीर्वाद मिळतो आणि असं तुम्ही सगळीकडे दिवे लावू शकतात. दिवे लावण्याचे महत्त्व काय आहे? 33 दिवे हे 33 कोटी देवाचे प्रतीक मानले जातात. दिवा हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक आहे. दीपदानामुळे आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि अज्ञान दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते. 33 दिव्याचे दान का करावे? तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी, सुख, शांती, समृद्धीसाठी, भगवान विष्णू आणि इतर देवताची कृपा मिळवण्यासाठी, तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आणि तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा दान करू शकतात. दान करण्याची पद्धत काय आहे? स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवासमोर तुपाचे किंवा तेलाचे 33 दिवे लावावेत. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या इष्टदेवतेचा जप करावा. मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दिव्याचे दान करावे. दान करताना नम्रता आणि श्रद्धा ठेवावी आणि मनापासून करावे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.